नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बनावट रक्तचंदन झाडाचे रेल्वेकडून 1 कोटी घेतले. यवतमाळच्या त्या शेतकऱ्याचं निधन. कोर्टात काय होणार? यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी तालुका पुसद येथे सापडलेल्या कथित 1 कोटी रुपयांच्या रक्तचंदन वृक्षाच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळालं आहे. तपासणीत हा वृक्ष प्रत्यक्षात रक्तचंदनाचा नसून बीजासाल असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान या वृक्षाच्या मोबदल्यासाठी न्यायालयात लढा देणारे शेतकरी केशव तुकाराम शिंदे यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यामुळे आता दिलेल्या मोबदल्याची रक्कम परत मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राजेश वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिकेनुसार शेतकरी केशव शिंदे यांची जमीन वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्या जमिनीवर असलेल्या कथित रक्तचंदनाच्या झाडासाठीही मोबदला देण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाच्या नोंदीत हे झाड चंदन म्हणून नमूद असल्याने न्यायालयाने तात्पुरता मोबदला म्हणून 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी 50 लाख रुपये शेतकऱ्याला काढण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतर वन विभागाच्या मदतीने तपासणी आणि मूल्यांकन करण्यात आलं. त्या संबंधित झाड रक्तचंदनाचे नसून बीजासालाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार झाडाचे मूल्य फक्त 10,981 रुपये इतकं असल्याचं आढळलं. झाड तोडण्याचा खर्च 1,213 रुपये वजा केल्यानंतर शेतकऱ्याला मिळणारी प्रत्यक्ष रक्कम केवळ 9,768 रुपये इतकी राहते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने न्यायालयात अर्ज दाखल करून दिलेल्या 50 लाख रुपयातून वरील रक्कम वजा करून उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयात जमा असलेले आणखीन 50 लाख रुपयेही रेल्वेला परत मिळावेत अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान शेतकरी केशव शिंदे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलींना या प्रकरणात प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याची विनंती रेल्वेने केली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे. या जमिनीच्या भूसंपादनाशी संबंधित प्रकरण सध्या पुसद येथील कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर रक्कम परत करण्याबाबत निर्णय घेऊ असा युक्तिवाद शिंदे यांच्या वारसदारांकडून करण्यात आला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.